हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो फ्रेंड्स, आपल्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे आहे तो स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज काही ना काही नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहता असाल की मी आज पण तुमच्यासाठी एक नवीन आणि एक वेगळीच रेसिपी घेऊन आलेली आहे, जेणेकरून व्हेजिटेरियन लोकांसाठी पण खूप छान रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ प्लीज अजिबात मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा कोणती रेसिपी आहे. तर तुम्ही पाहिलं असेल इथं कोबी घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 जे आहेत तर लाल तिखट मिरची घेतलेली आहे, थोडंसं लसूण घेतलेला आहे. तर इकडे तुम्ही पाहता असाल कांदा वगैरे चिरून झाल्याच्या नंतर थोडंसं मी 1 ते 1.5 तांबे आपल्या कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम चालूच आहे. 1 टोमॅटो टाकलेला आहे, 2 मिरची टाकलेली आहे आणि आपण जी लसूण आहे तर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जे कोबू आहे ना आपलं ते कोबू आपण डायरेक्ट पाण्यात टाकलेलं आहे. ह्याला 5 मिनिटं आधी हाय फ्लेमवरती असंच आपण शिजवून घेणार आहे. आणि हो फ्रेंड्स, मी परत एकदा बोलते की जे व्हिडिओ आहेत अजिबात स्किप करू नका, कारण तुम्ही पहा की मी कोणती रेसिपी बनवलेली आहे आणि न्यू म्हणजे एक नवीनच आगळी-वेगळी रेसिपी बनवलेली आहे. आता तुम्ही तर पाहता असाल की आपले 5 मिनिटं झालेले आहे, पण तरी अधून-मधून जे म्हणजे गोबू आहे ना, मी थोडंसं आलटी-पलटी करून घेतला होता, कारण जेणेकरून त्याला असं इकडनं स्टीम एकसारखी बसावं म्हणून. आणि जे काही आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड झाल्याच्या नंतर जे हे आहे ना, ह्याची साल काढून घेणार आहे. तर आपण कोबीची साल काढेपर्यंत जे बाकीचे कांदा, टोमॅटो वगैरे आहे ना, ते पण थंड होत आहे. आपल्याला हळूवार हाताने इझिली म्हणजे हे जी पानं जी आहे ना, इझिली निघतात, कारण याला आपण स्टीम करून घेतलेली आहे. आणि ह्याला फक्त जी जी देठ आहे ना, तसं एकसारखं काढायचं आहे, कारण अधून-मधून ते तुटली नाही पाहिजे, कारण रेसिपी सगळी ह्याच्यावरती आहे. आतापर्यंत मी तुम्हाला बोलले ना, की कोणती रेसिपी आहे, तर तुम्हाला व्हिडिओ जसं-जसं तुम्ही पाहता तसं-तसं तुम्हाला ही रेसिपी कळेल की मी कोणती रेसिपी बनवत आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की जी पानं आहे ना व्यवस्थित, तुम्ही पाहता असाल की कुठंही फाटलेले वगैरे नाही, व्यवस्थित हळूवार हाताने मी जी आहे ना आपली कोबीची पानं जेवढे निघतील तेवढे मी काढलेले आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की 4 ते 5 जी आहे ना माझी कोबीची पानं त्यांनी व्यवस्थित निघून झालेली आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल कोबी मी चिरायला घेतलेला आहे. तर कोबीची जी तोंडाची साईड असते ती कडक असते, ती साईडला काढून घेतलेली आहे. त्या कोबीचे 2 भाग केलेले आहे. आणि त्यातला जी अर्धा कोबी आहे तर ती फ्रीजमध्ये असंच ठेवून देणार आहे, कारण आपल्याला एवढा कोबी लागणार नाहीये. त्याचा फक्त अर्धाच घेतलेला आहे. आणि तुम्ही इकडे पाहता असाल की जी आपली डाळ आहे ते पण मी 2 ते 3 तास असं भिजवून घेतलेली आहे. खूप अशी छान भिजलेली आहे. आणि डाळ आणि आपल्याला जी कोबी आहे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इकडे पाहिलंच असेल की मी इकडं जी डाळ आणि कोबी आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर आपली जी कोबीची जी आहे ना पेस्ट वगैरे झालेली आहे डाळीची, तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे. जी आपण कांदा, लसूण वगैरे सगळं काही बॉईल करून घेतलं होतं, ते आपण डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि ते पण आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आणि नंतर तुम्ही इकडे पाहता असाल की जी कांद्याची जी देठ जी साईड असते ते काढून घेतलेली आहे. आणि नंतर तुम्ही इकडे पाहता असाल लसूण वगैरे सगळं टाकल्याच्या नंतर त्याची मी मस्त अशी प्युरी करून घेतलेली आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की आता ही रेसिपीची प्युरी कशाप्रकारे झालेली आहे ते पण तुम्ही पाहत असाल. तर तुम्ही इकडे पाहत असाल की जे आपले बेसिक मसाला आहे ते पण मी घ्यायला स्टार्ट केलेले आहे. थोडासा मी अर्धा चमचा घेतलेला आहे धना पावडर, थोडासा अर्धा चमचा, छोटा चमचा अर्धा चमचा घेतलेला आहे मी गरम मसाला घेतलेला आहे. आणि नॉर्मली थोडीशी हळद घेतलेली आहे, ते पण अर्धा चमचा. क्वांटिटी सगळी कमी-कमी ठेवलेली आहे, कारण आपल्याला चला आता मग सांगूनच टाकते. आपल्याला म्हणजे जी आहे कोबीची भाजी बनवायची आहे, पण ती नवीन पद्धतीने. तुम्ही म्हणत असाल की कशी काय? तर खरंच हा व्हिडिओ ना स्किप करू नका, कारण तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळणार आहे, की जेवढं तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात येईल तेवढं तुम्हाला लक्षात पण येईल. आता तुम्ही इकडे पाहता असाल की चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जे काही मिश्रण आहे ते पूर्ण एकत्र केलेलं आहे. आणि इकडे तुम्ही पाहत असाल की जी कोबीची पानं आहेत त्याला मी घेतलेली आहे आणि त्याला फोल्ड करत आहे. तर फोल्ड तुम्ही कसलेही आकार देऊ शकता, जे तुम्हाला आकार हवे असतील ते कुणाला. मी असे चौकोनी आकार दिलेले आहे. आपण तुम्ही डायरेक्टली मध्ये ठेवल्यानंतर 2 भाग केला तरी काही हरकत नाही.
आणि नंतर तुम्ही कट करू शकता. तुम्ही इकडे पाहता असाल की कशा मी सगळे बनवून घेतले होते ते पण परत एकदा दाखवत आहे. कारण लगेचच असं डोक्यात बसत नाही. तिकडे तुम्ही पाहता असाल की डेटची बाजू आहे ती आतमध्ये टाकायची आहे आणि जी दोन्ही बाजू आहेत ती एकावरती एक ठेवून फोल्ड करून ठेवायची आणि त्याची दोन्ही बाजू जी आहेत ती आपल्याला खाली ठेवायची आहे. मस्त अशी आणि ज्यावेळेस आपण बॉईल करून घेतो ना कोबूला, त्यावेळेस ते इझिली आपल्याला फोल्ड करायला प्रॉब्लेम येत नाही. इकडे तुम्ही पाहता असाल की गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी झाल्याच्या नंतर आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की आपली स्टीम एकदम झालेली आहे. तर तुम्ही म्हणता असाल किती मिनिटं घेतलेली आहेत. त्याला जवळपास मी मीडियम गॅसवरती 20 ते 25 मिनिटं घेतलेली आहे. कारण डाळ आहे आतमध्ये. डाळीला शिजायला भरपूर असा वेळ लागतो. ते पण हरभऱ्याची डाळ आहे तर स्टीम रिस्क नको म्हणून त्यासाठी मी थोडेसे याला 2, 4, 5 मिनिटं जास्तच बॉईल करून घेतलेली आहे. आणि ते थंड होत होत आहे तोपर्यंत इकडं मी जे आपलं तेल आहे तेलामध्ये डायरेक्टली थोडंसं जिरे ॲड केल्याच्या नंतर एक तमालपत्र ॲड केलेलं आहे आणि जी प्युरी आपण मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे ती पण मी आपल्या तेलामध्ये ॲड केलेली आहे. त्याला थोडंसं 2 ते 3 मिनिटं असंच परतून घेतल्याच्या नंतर थोडेसे काही बेसिक मसाले आपले रेग्युलर आहेत ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. थोडासा चिकन मसाला थोडासा म्हणजे अर्धा चमचे ते ॲड केलेला आहे. अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा मटन मसाला आणि थोडासा अर्धा चमचा जे आहे तर काश्मीरी लाल तिखट पण ॲड केलेला आहे. थोडीशी नॉर्मली हळद आणि होममेड मसाला जे आहे तर अर्धा चमचा ॲड केलेले आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जे काही आपले मसाले आहेत ते पण आपण अशाच प्रकारे परतून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल की जी आपली ग्रेव्ही आहे तर आपल्या भाजीसाठी जी लागणारी ग्रेव्ही आहे तर खूप अशी परफेक्ट अशी झालेली आहे. तर मी 3-4 मिनिटं ह्याला चांगल्या फ्लेमवरती म्हणजे हाय फ्लेमवरती मी ह्याला परतून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर ग्रेव्ही पूर्ण एकसारखी करून घेतल्याच्या नंतर आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कारण खूप अशी घट्ट झाल्याच्या नंतर भाजीची जी टेस्ट आहे ती पण परफेक्ट अशी लागत नाही. तर थोडीशी मी ग्रेव्हीला उकळी आल्याच्या नंतर जे आपली जे कोबं वगैरे आहेत ते पण एकदम कट करून घेतल्याच्या नंतर भाजीमध्ये ॲड केलेली आहे. इकडं माझी जी कोबोची रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट अशी बनलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की जसं काय आपण हॉटेलमध्ये ऑर्डर केलेली रेसिपीसारखी दिसत आहे. तर तुम्ही म्हणजे खूप अशी छान झाली होती. टेस्ट वगैरे खूप मस्त अशी झाली होती. चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचं मनापासून आभार मानते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कोबोची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता.